बऱ्याच दिवसापासून आमचं नियोजन होतं की आई तुळजाभवानीच्या दर्शनाला जायचं, परंतु मुहूर्त काही लागत नव्हता. आज मुहूर्त लागलेला आहे. आम्ही आलेलो आहेत आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी. सध्या आम्ही आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये. अतिशय सुंदर अशी बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त सजावट केलेली आहे, एकदम छान अशी. तर सध्या मी, आमचे सोमनाथ सर, प्रदीप शेठ और रोहित असे 4 जण मिळून आम्ही जात आहोत आई तुळजाभवानीच्या दर्शनाला. प्रदीप आणि रोहित इनमें से 2 बंदे हमारे जाने वाले हैं गांव, और वो भी है रामलला की नगरी से, तो उनको हम यहाँ पे दर्शन करने के लिए लेके आए हैं. अभी बोलो कुछ, क्या जरा बड़े आवाज में बोलो. चल रहे हैं दुर्गा माता के दर्शन. ये लौंडा बड़ा शर्माता है, बोल रहा है माता के दर्शन के लिए जा रहे हैं, और ये तो देखो बहुत ही शर्माता है पीछे वाला. अभी इसकी शादी होने वाली है जा तो रहा है, इसीलिए उसको दर्शन करने लाए हैं. जा रहा है. तो अभी दिखाते हैं कितनी भीड़ है. खूप अशी गर्दी आहे. वातावरण एकदम प्रसन्न असं आहे. चला मित्रांनो, आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. उन्हाचा तडाखा खूप वाढलेला आहे, त्याच्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांना त्रास होऊ नये म्हणून नेट मारलेला आहे. बघू शकतो आपण. हमको डर लग रहा है तो किसी की न पड़े. सो फायनली वी आर कमिंग टू मंदिर. आम्ही आलेलो आहोत फायनली मंदिरामध्ये. नाउ यू कॅन सी. बघू शकतो सिद्धिविनायक उजव्या सोंडेचा गणपती. गर्दी या ठिकाणी कमी आहे. बघा मंदिर. आता निघालो आहोत दर्शनासाठी. शनिवार असल्यामुळे गर्दी थोडीशी सुद्धा नाही. दर्शनासाठी आम्ही थांबलेलो आहोत. मी आता दर्शनाला जात असताना पाहू शकता मित्रांनो, गर्दी काहीच नाही आहे. सो लुक ॲट सी. नुकतेच आम्ही आता दर्शन घेऊन आलेलो आहोत आई तुळजाभवानीचं. काही सुरक्षा कारणामुळे आतमधील व्हिडिओ आम्ही काढलेला नाही. भव्य दिव्य असं मंदिर. दर्शन झाल्यानंतर वापस जाण्याचा मार्ग. जय भवानी, जय शिवाजी. दर्शन करून आम्ही आता जात आहोत. दर्शन झालेलं आहे. सरनी खेळण्यासाठी त्यांना एक बॉल घेतलेला आहे. दाखवा तुमचा. बघा, माणसाचं लहानपण जिवंत असायला पाहिजे. देखो कितना अच्छा सा बॉल लिया है खेलने के लिए. अभी से ही खेल कूद चालू है. देखो यही तो है जिंदगी, इसी का नाम है.